मिरज महानगरपालिका शाळा क्रमांक 1 मध्ये सामाजिक जनजागृतीचा अभिनव उपक्रम. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांविरोधात ठोस भूमिका घेत मनपा शाळा क्रमांक 1 येथे होळीच्या पावन निमित्ताने सामाजिक जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संतोष यादव सर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समाजातील कुप्रथांविरोधात प्रभावी संदेश दिला. होळीच्या दहन सोहळ्यात बालविवाह, सतीप्रथा, जातीय भेदभाव, स्त्री भ्रूण हत्या, बहुपत्नीत्व, मानवी तस्करी, अंधश्रद्धा, जादूटोणा प्रथा, देवदासी प्रथा, स्त्री पुरुष असमानता, घरगुती हिंसा, दारू, व्यसनाधीनता, बंधमजुरी, वेठबिगारी, मुलगा प्राधान्याची मानसिकता, ऑनर किलिंग, घटस्फोटित आणि विधवांवरील अन्याय, बालमजुरी, सामाजिक बहिष्कार, दहेज प्रथा आणि धार्मिक अंधानुकरण अशा विविध अनिष्ट प्रथांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी मानवी साखळ्या तयार करून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या हातात सामाजिक संदेश देणारे बॅनर आणि फलक होते. अनिष्ट प्रथा नष्ट करा, शिक्षण घ्या, समाज घडवा, अंधश्रद्धा दूर करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि यानंतर शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने फेरी काढत नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली आणि या उपक्रमामुळे शाळा परिसरात सामाजिक परिवर्तनाचा सकारात्मक संदेश पोहोचला. आणि या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सविता प्रवीण पवार, संतोष यादव सर, शिक्षिका निर्मला गवळमाळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज होळीचा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे मनपा शाळा क्रमांक 1 मिरजमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. शाळेच्या मुख्याध्यापक मॅडम सविता प्रवीण पवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ज्या अनिष्ट रूढी परंपरा आपल्या समाजामध्ये आहेत त्या रूढी परंपरांचं दहन आज मनपा शाळा क्रमांक 1 मिरजमध्ये केलं जातं. त्यामध्ये व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी, स्त्री भ्रूण हत्या, दारू, व्यसन यासारख्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, भ्रष्टाचार याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि या गोष्टींचं दहन करून या गोष्टी विद्यार्थ्यांच्यापासून कशा दूर राहतील यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी त्याची शपथ घेतलेली आहे आणि या सर्व अनिष्ट प्रथांचं शाळेच्या वतीनं दहन केलेलं आहे. आणि शाळेच्या आजूबाजूचा जो कचरा असेल तिथील स्वच्छता विद्यार्थ्यांनी करून त्या अस्वच्छ ज्या गोष्टी असतील त्या पूर्णपणे स्वच्छ केलेल्या आहेत आणि त्यांची आम्ही ही अशी होळी केलेली आहे. आणि आज हा होळीचा सण दरवर्षीप्रमाणे आम्ही शाळेमध्ये साजरा करत आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.